आपला आवाज कोकण 24 तास। पवित्र रमजान महिन्यातील 30 दिवसांचे खडतर रोजानंतर संयम, त्याग आणि ईश्वरी भक्तीचे फळ म्हणून मानला जाणारा ईद उल फितरचा सण संगमेश्वर मध्ये अत्यंत भक्तिमय आणि अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला। संगमेश्वर येथील मापारी मोहल्ला स्थित जामा मस्जिद मध्ये सकाळी अकीदचा म्हणजेच श्रद्धेचा महापूर लोटल्याचं पाहायला मिळाले। मुबारक ईद है, रहमतों से भरी मुबारक ईद है, मुबारक ईद है, मुबारक ईद है, रहमतों से भरी मुबारक ईद है। संगमेश्वर येथील कोकण 24 तास न्यूज चॅनलचे वार्ताहर एजाज पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार या वर्षीच्या रमजान पर्वाचे सर्वात मोठे आध्यात्मिक आकर्षण म्हणजे महिनाभर चाललेले विशेष तरावीह नमाज पठण होय। हाफिज रजा यांनी अत्यंत मधुर आणि पहाडी आवाजात पूर्ण भक्तिभावाने 30 दिवसांच्या तरवीह नमाजामध्ये संपूर्ण कुराण शरीफचे पठण पूर्ण केले। हाफिज रजा यांनी ज्या शिस्तीत आणि श्रद्धेने अल्लाहचे कलाम म्हणजेच कुराण सर्वांपर्यंत पोहोचवले त्याबद्दल मापारी मोहल्ला जमातचे अध्यक्ष राऊफ खान मोहल्ल्यातील समस्त मुस्लिम बांधवांनी त्यांचे विशेष कौतुक करून त्यांना दुआ दिल्या। कुराण पठणाची ही सांगता ईदच्या आनंदात अधिकच भर टाकणारी ठरली। मुबारक ईद है, रहमतों से भरी मुबारक ईद है, मुबारक ईद है, मुबारक ईद है, रहमतों से भरी मुबारक ईद है। नूर की एक झलक ही तो है रोशनी, आज हुस्ने फलक ही तो है रोशनी, इस फलक में सदाए नशीद है, हर चेहरा है खुश दिल सईद है, जगमगाए दिलों में जो है रोशनी। सकाळी 8:30 वाजता जामा मस्जिदचे इमाम हजरत मौलाना मंजूर अलाम यांच्या प्रखर नेतृत्वाखाली शेकडो मुस्लिम बांधवांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ईदची विशेष नमाज अदा केली। नमाज पठण पूर्ण झाल्यानंतर इमाम मंजूर आलम यांनी विशेष खुतबा पठण केले, ज्यामध्ये त्यांनी कुराण आणि हदीसच्या प्रकाशात ईदचे आध्यात्मिक महत्त्व विशद केले। हा सण केवळ आनंदाचा नसून तो आपल्यातील अहंकार त्यागून गरिबांना फित्रा म्हणजे दान देऊन त्यांनीही आनंदात सहभाग करून घेण्याचा आणि मानवतेचा सेवा करण्याचा पवित्र संदेश देणारा असल्याचं त्यांनी नमूद केले। नमाज आणि खुतबा संपल्यानंतर सर्व भाविकांनी अल्लाहच्या दरबारात हात पसरवून अत्यंत भावुक अंतकरणाने सामूहिक दुआ केली। यावेळी शहरासह संपूर्ण देशात सुख, शांती, समृद्धी आणि आपापसातील सलोखा कायम राहावा अशी आर्जव विनंती करण्यात आली। दुआ पूर्ण होता सर्व भाविकांनी अत्यंत श्रद्धापूर्वक सलाम पठण केले
आणि नमाजची सांगता झाली. यानंतर मशीदच्या आवारात एक अत्यंत भावूक आणि मांगल्याचे दृश्य पाहायला मिळाले. लहानपणापासून थोरापर्यंत प्रत्येकाने आपल्या मनातील सर्व हेवेदावे विसरून एकमेकांना घट्ट आलिंगन म्हणजेच गळाभेट दिली. ईद मुबारक म्हणत एकमेकांना दिलेल्या शुभेच्छांनी वातावरणात प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा ओलावा निर्माण केला. विशेष म्हणजे संगमेश्वराच्या गौरवशाली परंपरेप्रमाणे नेहमीप्रमाणे याही वर्षी हिंदू मुस्लिम बांधवांच्या अतूट एकोप्याचे आणि सलोख्याचे दर्शन घडले. मशीदच्या बाहेर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या हिंदू बांधवांनी आपल्या मुस्लिम मित्रांना आणि शेजाऱ्यांना आलिंगन देऊन मनापासून ईदच्या शुभेच्छा दिल्या. हे दृश्य म्हणजे संगमेश्वर मधील सामाजिक ऐक्याचे एक अभेद्य पुरावाच ठरला. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा सलोख्याचा वारसा आजही तितक्याच ताकदीने जपला जात असल्याचं आज पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. संगमेश्वर पोलीस प्रशासनाच्या वतीने याही वेळी चोख बंदोबस्त ठेवण्यासोबतच सर्व बांधवांना ईदच्या शुभेच्छा देऊन सामाजिक बांधिलकी जपली. पोलिसांच्या या आपुलकीच्या भूमिकेचे स्वागत करताना येथील मुस्लिम तरुणांनी एक आदर्श पायंडा मांडला. त्यांनी ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे आभार मानले. अशा प्रकारे आध्यात्मिक कुराण पठणाची भक्ती, आलिंगनातून व्यक्त झालेला प्रेमभाव आणि हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्याचा त्रिवेणी संगमात संगमेश्वर मापारी मोहल्ल्यातील ईद उल फितरचा उत्सव अत्यंत थाटात आणि धार्मिक उत्साहात पार पडला. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आरके डिजिटल केबलचे संचालक रझाक काझी यांच्या निवासस्थानी भेट देऊन उपस्थित मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळींना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर उद्योजक नजीर नाईक यांनी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. हात करताना असं नाही म्हणजे तोंडावर लागेल. या आ गया जल्दी आ जाओ ओके. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.